अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपल्या चॅनलमध्ये बरेचसे स्वामींच्या सेवेचे व्हिडिओ आहेत आणि लहान मोठ्या अशा बऱ्याचशा सेवेचे व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. पण आज खूप म्हणजे खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. तर म्हणलं चला सर्व ताईंसोबत आणि दादांसोबत हा व्हिडिओ शेअर करावा, जेणेकरून तुमच्या बी काही अडचणी असतील किंवा तुमच्याही काही मोठमोठ्या इच्छा असतील तर त्यासुद्धा पूर्ण कराव्या. कारण आपल्याला अशी काहीतरी माहिती मिळाली असेल तर आपल्यासोबतच इतरांचंही चांगलं व्हावं ही विचार आपल्यात असणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि स्वामी सेवेत आल्यानंतर, स्वामी सेवेकरी आपण झाल्यानंतर ही गोष्ट आपल्यामध्ये असणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. कारण आपल्यासोबत इतरांचंही चांगलं व्हावं, भलं व्हावं ही विचारणा असणे खूप गरजेची असते. तर म्हणलं चला मग हा व्हिडिओ पण प्रत्येक ताईंसोबत शेअर करावा. कारण मी पण या प्रकारचे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे बरेचसे उपाय मी करून पाहिलेले आहेत आणि खरंच या उपायामध्ये खूप सक्सेस मिळतं. हे उपाय 100% काय 1000% सक्सेसफुल होतातच. पण हा विश्वास असला पाहिजे की हे माझं काम होणारच. आणि नेहमी हे जे उपाय तुम्ही करत असाल तर तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आहे. निगेटिव्ह विचार अजिबात करायचा नाही. कारण ज्यावेळेस आपण निगेटिव्ह विचार करचाल तसंच आपल्यासोबत घडत असतं. आणि ज्यावेळेस आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करचाल की हे माझं हे चांगलं होणार, माझं हे स्वप्न पूर्ण होणार, हे पूर्णच झालं म्हणून असं जर तुम्ही विचार तुमच्या डोक्यामध्ये ठेवले आणि नेहमी सकारात्मक विचार केले, पॉझिटिव्ह विचार केले तर तसंच तुमच्यासोबत घडलं जातं. त्याच्यामुळे तर बघा, आता 21 जूनच्या आधी जर हा व्हिडिओ तुम्हाला दिसला तर खरंच तुम्ही खूप भाग्यवान, खूप नशीबवान आहात. कारण हा व्हिडिओ प्रत्यक्ष आपल्याला ब्रह्मांड नायकाने आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आपल्या युनिवर्सनं आपल्याकडे हा व्हिडिओ पोहोचवलेला आहे. असं समजूनच तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. 21 तारीख ही खूप म्हणजे खूप भाग्यशाली ही तारीख आहे. या तारखेला जर मी जो तुम्हाला आज जो एंजल नंबर सांगणार आहे त्याचा जर हा उपाय जर तुम्ही केला तर 1000% सांगते, मी लिहून देते की तुमची जी काही मनोकामना आहे, जी काही इच्छा आहे ती इच्छा या 21 तारखेला नक्कीच पूर्ण होणार म्हणजे होणार. पण तुमची जी काही इच्छा आहे मग ती इच्छा तुमची एकच सांगायची. तुम्ही मला हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे असं म्हणून तुम्ही 10 इच्छा तुमच्या सांगायच्या नाहीत. जी तुमची मोठी, सगळ्यात मोठी आणि तुम्हाला ते हवंय तीच तुम्हाला एकच इच्छा सांगायची आहे. आणि हा एंजल नंबर तुम्हाला कसा करायचा आहे ते मी आज सांगणार आहे. तर आवर्जून प्रत्येक ताईंनी ज्यांना कोणती तरी इच्छा आहे काहीतरी करण्याची किंवा काहीतरी तुमची मोठी इच्छा आहे. बघा, बऱ्याच जणांचं असतं की मला मनासारखी नोकरी लागावी, मला संतान प्राप्ती व्हावी, माझं लग्न व्हावं किंवा माझा मोठा बिझनेस असावा, मी ज्या क्षेत्रात काम करत आहे तर त्या क्षेत्रात मी पुढे जावं किंवा माझं स्वतःचं घर असावं, माझ्या मनाजोगी नोकरी लागावी, असे असंख्य प्रश्न असतात. मग हे प्रश्न जे काही तुमची इच्छा आहे तर ती इच्छा जर तुम्ही 21 तारखेला जर तुम्ही हा एंजल नंबरचा वापर करून जर हा उपाय केला तर नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण होणार आहे. तर बघा, आता तो एंजल नंबर कोणता आहे तर बघा, पोर्टल नंबर तो कोणता आहे तर तो 369. बघा, आणखीन एकदा डबल सांगते, 3, 6 आणि 9 हा खूप लकी आणि हा एंजल नंबर तुमच्यासाठी खूप लकी ठरणार आहे. कारण या एंजल नंबरने जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या 100% काय 1000% तुमची कोणतीही इच्छा असो या 21 तारखेला तुमची ती इच्छा पूर्ण होणारच. बघा, आता 21च तारीख का? कारण 21 तारखेचं आणि या एंजल नंबरचं खूप म्हणजे खूप भारी ही तारीख आहे. हा एंजल नंबर आहे. त्याच्यामुळे या 21 तारखेदिवशीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा, आता हा उपाय कसा करायचा आहे
तर ही जी आता आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये स्वामींची सेवा ह्याचे व्हिडिओ आहेत, पण त्याचबरोबर आज हा व्हिडिओ लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा व्हिडिओ आहे आणि म्हणजे या उपायाने खरंच खूप खूप छान असे अनुभव पण येत असतात. तर तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, 21 तारखेच्या सकाळी 21 तारखे दिवशी झोपेतून उठल्यानंतर तुम्ही हातपाय तोंड धुवा, स्वच्छ व्हा किंवा अंघोळ करायच्या आधीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. कारण आपल्याला कोणतंही म्हणजे देवाची पूजा वगैरे देवाचं याच्यामध्ये देवाची कोणतीही पूजा करायचं काम नाही आहे. कारण हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आपल्याला म्हणजे उपाय करायचा आहे. त्याच्यामुळे अंघोळ नाही केली तरी पण चालते. उठल्यानंतर तुम्हाला सकाळी त्याच्यासाठी फक्त तुम्हाला एक वही आणि एक पेन पाहिजे, दुसरं काहीही नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी आकाशाखाली आपल्या बाहेर बसा किंवा स्लॅबवर बसा, नाहीतर तुम्ही कुठेही बसा. पण तुम्हाला हा घरात उपाय नाही करायचा, बाहेर आकाशाखाली तुम्हाला हा उपाय करायचा आहे. एक वही घ्यायची आहे आणि एक पेन घ्यायचा आहे. काळ्या कलरचा सोडून तुम्ही लाल कलरचा घ्या किंवा निळ्या कलरचा घ्या. पेन घ्यायचा आहे आणि तुम्हाला काय लिहायचं आहे, तुमची कोणतीही मनातली इच्छा असो ती तुम्हाला लिहायची आहे. बघा, तर ती कशी लिहायची. आता मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला एक शब्द सांगते. एकच इच्छा आपल्याला त्या पेजवर लिहायची आहे. तर बघा, सुरुवातीला तुम्हाला काय लिहायचं आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, मला माझी मनासारखी नोकरी मला मिळाली, असं तुम्हाला 3 वेळेस लिहायचं आहे. त्या वहीच्या पेजवर तुम्हाला 3 वेळेस हा शब्द लिहायचा आहे. बघा, मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, असं तुम्हाला लिहायचं आहे. सुरुवातीला काय लिहायचं आहे, थँक्स 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 असं पण लिहिलं तर चालतं, किंवा धन्यवाद 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 ब्रह्मांड किंवा युनिवर्स असं म्हणायचं. आणि मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली. 21 तारखेला पहिल्या दिवशी सकाळी तुम्हाला हा उपाय 3 वेळेस वहीच्या पेजवर लिहायचा आहे. आणि नंतर तुम्हाला दुपारी 4च्या टायमिंगमध्ये तुम्हाला तीच इच्छा तुमची 6 वेळेस लिहायची आहे. बघा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली, असं तुम्हाला 6 वेळेस हा शब्द दुपारी लिहायचा आहे. नंतर तोच शब्द तुम्हाला रात्री कधीही लिहा, तुम्ही 10, 10:30, 9, 9:30 कोणत्याही टायमिंगला लिहा. तोच शब्द, तेच वाक्य, तीच इच्छा तुम्हाला नंतर धन्यवाद 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 असं 3 वेळेस लिहायचं. आणि नंतर तुमची ती इच्छा लिहायची, मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली. ही एक झालं. नंतर दुसरं, धन्यवाद 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 युनिवर्स, मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली, असं तुम्हाला हे शब्द नंतर 9 वेळेस लिहायचं. असं तुम्हाला 21 तारखे दिवशी तुम्हाला असं सकाळी 3 वेळेस, दुपारी 6 वेळेस आणि रात्री 9 वेळेस अशा त्या वहीच्या पेजवर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि हाच उपाय तुम्हाला 3 दिवस करायचा आहे, 21 तारखेला, 22 तारखेला आणि 23 तारखेला. आणि तुम्हाला याचा अनुभव छान येणार म्हणजे येणारच. खरंच सांगते मी की तुम्हाला जी तुम्ही इच्छा बोललेली आहे तर ती पूर्ण तुमची इच्छा होणारच. बघा, तुम्ही आता आपल्याला नेहमी प्रेझेंटेंट विचार करायचा आहे की माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे, माझं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे, माझं ते घर मला मिळालेलं आहे किंवा मला मूल झालेलं आहे. सर्व काही तुम्हाला पॉझिटिव्हच विचार करायचा आहे की मला मिळावं, मला द्या, असं नाही. झालेलं आहे असं तुम्हाला विचार करायचे आहेत आणि तसंच त्या चिठ्ठीवरही लिहायचं आहे. बघा, मग तुमचं संतान प्राप्ती तुम्हाला होत नसेल तर तुम्ही ते सुद्धा लिहू शकतात की मला मूल झालेलं आहे. किंवा तुम्हाला घर घेण्याची इच्छा असेल, स्वतःचं घर असावं, तर तुम्ही स्वतःचं घर झालेलं आहे हे सुद्धा तुम्ही इच्छा लिहू शकतात. जी काही तुमची इच्छा मनातील आहे ती इच्छा तुम्ही तिथं लिहायची आहे. आणि मी एक उदाहरण दिलेलं आहे, पण माझी सुद्धा जी काही माझी मोठी इच्छा आहे,
मी सुद्धा 21 तारखेला हा उपाय करून बघणारच आहे आणि याचा अनुभव खरंच खूप छान येतो. जर तुमची खूप मोठी इच्छा असेल तर तुम्ही नक्की हा उपाय करा. बघा, आपल्या कुलदेवताची सेवा, आपल्या स्वामी महाराजांची सेवा करण्यासोबतच हा लॉ ऑफ अट्रॅक्शनची हा उपायसुद्धा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला याची छान अशी अनुभूती नक्की येईल म्हणजे येईल. तर 21 तारखेला तुम्ही सर्व ताई आणि दादांनी हा उपाय आवर्जून करून बघा आणि तुमची इच्छा पूर्ण होईलच. आणि 23 तारखेला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत तुमची कोणती इच्छा पूर्ण झालेली आहे. स्वामी महाराजांनी, ब्रह्मांड नायकाने, युनिवर्सनी तुमची इच्छा पूर्ण केली का नाही. बघा, नोकरी संदर्भात असेल तर तुम्हाला नोकरीचा कॉल येऊ शकतो किंवा तुम्हाला कुठे तर घर तुम्ही बघितलं असेल तर ते घर ठरू शकतं घेण्याचं. किंवा समजा तुम्हाला काही तर तुमचं कोणती तरी इच्छा असेल, समजा संतान प्राप्तीसाठी असेल तर त्याचीही काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज तुम्हाला मिळेल. असे बरेचसे संदर्भात तुमच्याकडून त्या दिवशी तुम्हाला गुड न्यूजसुद्धा मिळू शकते. इतका हा प्रभावी उपाय आहे. तर तुम्ही आवर्जून सर्व ताईंनी 21 जूनला हा उपाय नक्की करा आणि याचा अनुभव याच व्हिडिओखाली तुम्ही नक्की शेअर करा. तर चला, भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तर आजचा तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ बघायला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.